हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वालिटी क्लासेस. आणि माझं नाव तर तुम्हाला माहितीच असेल, नितेश जाधव, आणि माझ्यासोबत आहे नागेश सर. ओके, तर आज आपण स्टार्ट करणार आहोत रोटेशनल डायनामिक्स. ओके, तर रोटेशनल डायनामिक्स लास्ट इयरपर्यंत 2 चॅप्टर्स होते, एक सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. ह्या वर्षी म्हणजे 2020लाच हे दोन्ही चॅप्टर एकत्र केले आणि या दोघांचं नाव दिलंय रोटेशनल डायनामिक्स. ओके, तर याच्यामध्ये सर्वात पहिले पार्ट म्हणजे बेसिक जर तुम्हाला विचारलेलं असेल तर बेसिक काय होतं, सर्क्युलर मोशन काय, किंवा 11th झाले तुम्हाला सर्क्युलर मोशन म्हणजे काय, कायनेमॅटिक इक्वेशन्स, रियल फोर्स एक्सेट्रा एक्सेट्रा या गोष्टी झाल्या. ओके, तर आपण त्याच रिवाइज करणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड दुसरे टॉपिक असतील 12वीला, तर ते आपण रिवाइज करू. ओके, तर सर्वात पहिला टॉपिक असेल सर्क्युलर मोशन. व्हॉट इज द सर्क्युलर मोशन? म्हणजे तुम्हाला झाला असेल, आज 11वीला तर झालंच आहे. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? एखादा सर्कल आहे, एखादा ऑब्जेक्ट. ओके, हा ऑब्जेक्ट एक सर्क्युलर मोशन, एक सर्क्युलर पाथ फॉलो करतो. ओके, अबाउट अ ऍक्सिस. म्हणजे जर एक्झाम्पल घ्यायला गेलो तर कन्सिडर करा की हा एक मून आहे. ओके, मग आता मून कोणाच्या अराउंड फिरतो? ऑब्वियसली अर्थ ना, अर्थ. तर हा मून एक सर्क्युलर मोशन कंप्लीट करतोय कोणाच्या अराउंड? अर्थच्या. समजते? या दोघांमध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट नाहीये. समजते? कॉन्टॅक्ट असणं आणि कॉन्टॅक्ट नसणं याच्यामध्ये पण खूप फरक आहे. कॉन्टॅक्ट नाहीये म्हणून याला सर्क्युलर मोशन म्हटलंय, आणि जर कॉन्टॅक्ट असतात तर त्याला रोटेशनल मोशन म्हटलं असतं. हे आपण पुढच्या लेक्चरला घेऊयाच, पण आत्ताचा टॉपिक काय आहे? सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशन थिअरटिकल पार्ट आहे, फक्त आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायची. जे का तुम्हाला एखाद 2 डेरिव्हेशन विचारले जातील ते तुम्ही क्लिअर करू शकता. ओके, तर काय असतं परत मी आता सांगतो लास्ट. या ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ परफॉर्म करतोय अराउंड द ऍक्सिस. ओके, आणि एक्झाम्पल काय घ्या, मून आणि अर्थ. किंवा तुम्हाला अजून काही आठवत असेल की सर मग आता अर्थ पण सनच्या अराउंड रोटेट करते, सन पूर्ण मिल्की वे मध्ये फिरतो, ते तुमच्या डोक्यावर आहे. फक्त मला याच्याने लक्षात राहतं. ओके, आता सर्क्युलर इझी आहे टॉपिक, खूप इझी आहे, एवढं काही घाबरून जायची गरज नाहीये. त्यानंतर सेकंड टॉपिक काय, सेंटर ऑफ मास. म्हणजे हे 11वीचे आहेत. सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हणजे काय? एखादा आता समजा ही आता माझ्याकडे बुक आहे. ओके, तर ही बुक आहे, तर या इथे पण काहीतरी पार्टिकल असेल, याचा इथे पण काहीतरी पार्टिकल असेल, इथे पण काहीतरी पार्टिकल असेल, असे ट्रिमेंडस अमाउंट मध्ये असतील ना इथे पार्टिकल. म्हणजे समजा एखाद्या वेळेस तुम्ही बघा बुक एका बोटावर फिरवता, म्हणजे काय असतं, ह्या मासचा पार्टिकल, सॉरी या पार्टिकलचा मास माइनस या पार्टिकलचा मास, या पार्टिकलचा मास, या पार्टिकलचं, या सगळ्यांचं मास कुठल्या तरी एका पॉइंटवर कॉन्सन्ट्रेट असेल ना, तो पॉइंट, तो सेंटर पॉइंट म्हणजेच सेंटर ऑफ मास. तुम्ही बघितलं पण असेल कॉलेजमध्ये कोणाला बुक फिरवताना, तुम्ही स्वतः फिरवत असाल, तर त्याच्यामध्ये काय असतं की सगळे पार्टिकल्स एका सेंटरवर कॉन्सन्ट्रेट करतात. तो सेंटर असतो सेंटर ऑफ मास. समजते? नंतर कायनेमॅटिक इक्वेशन्स. कायनेमॅटिक इक्वेशन्स झालेले आहेत. कायनेमॅटिक इक्वेशन्स. ओके, तर कायनेमॅटिक इक्वेशन्स काय होत्या? किती प्रकारच्या होत्या? 3 ना. कुठली? V इज इक्वल टू U प्लस AT, S इज इक्वल टू UT प्लस हाफ A T स्क्वेअर, आणि तिसरी काय होती? V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. बरोबर आहे? या 3 होत्या कायनेमॅटिक इक्वेशन्स. या वापरलेल्या म्हणजे या 10वीला पण आलेल्या, काहीतरी सायन्स 1 मध्ये आल्या असतील, तुम्ही गेला असेल तर आठवेल, पण 11वीला तर झालेलंच आहे. आणि या इक्वेशन्स तुम्ही म्हणाल की सर मग आम्हाला हे याच्यामध्ये वापरले जाणार आहेत का? थिअरीमध्ये तरी वापरले नाही जाणार, पण जेव्हा तुम्ही न्यूमरिकल सॉल्व कराल ना, खूप इम्पॉर्टंट आहे.
ओके. आता त्यानंतर पुढचा पाहिजे तर तुम्ही हे लिहू शकता, व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्यानंतर लिहून घ्या इक्वेशन. त्यानंतर आहे रिअल फोर्स, त्यानंतर रिअल फोर्स अँड सुडो फोर्स. ओके. तर रिअल फोर्स आणि सुडो फोर्स म्हणजे काय? हे रिअल वरनं काय वाटतं, खरा किंवा करायला असेल. चला, रिअल फोर्स म्हणजे आपण आपल्या नजरेला दिसतंय. म्हणजे समजा इथे आता एखादा बॉक्स आहे, इथे आता एखादा बॉक्स आहे, मी या साईडने आलो आणि इथून याला फोर्स लावतो. मी इथून त्याला धक्का मारलेला आहे, तो कुठे शिफ्ट होईल? त्या साईडला शिफ्ट होणार. म्हणजे तुम्ही सांगितलं कसं की सर तो त्या साईडला शिफ्ट होणार, कारण मी इथून धक्का मारतोय हे तुम्हाला दिसतंय ना. म्हणजे मी फोर्स लावतोय, म्हणजे मी जो फोर्स लावतो तो तुम्हाला दिसतोय, म्हणजे तो रिअल फोर्स असणार. समजते? आणि जो फोर्स, समजा हा एक बॉक्स आहे आणि तो बॉक्स आपोआप मूव्ह झाला आणि तुम्हाला सांगितलंच नाही की तिथून फोर्स लावलाय का इथून फोर्स लावलाय का, कुठून तरी फोर्स लागलाय, पण तो फोर्स कसा लावलाय हे तुम्हाला कळालंच नाही. ओके. तर तो फोर्स कसा लावलाय ते तुम्हाला कळालंच नाही, म्हणून तो कुठला फोर्स झाला? सुडो फोर्स. सुडो फोर्सचा अजून एक सिंपल एक्झाम्पल आहे. समजा मेट्रोमध्ये ट्रॅव्हल केलं असेल, मेट्रो सोडा, एखाद्या ट्रेनमध्ये ट्रॅव्हल केलं असेल ना. समजा ही ट्रेनची बोगी आहे. ओके. ट्रेन राईट साईडला ट्रॅव्हल करते. ओके. तर ट्रेन जर राईट साईडला ट्रॅव्हल करते आणि मी स्वतः ट्रेनमध्ये. ओके. तर ट्रेनचा जो स्पीड असेल तोच माझा. तर काय म्हटलेलं मी, ट्रेनमध्ये ना, समजा ट्रेन राईटला ट्रॅव्हल करते आणि मी स्वतः ट्रेनमध्ये आणि मी कॉइन टॉस केला, तर काय झालं पाहिजे? लहानपणी पण असं डोक्यामध्ये विचार येतो की मी ट्रेनमध्ये, ट्रेन पुढे चालली आणि मी जर उडी मारली तर मी मागे शिफ्ट होतो. आपण कॉइन जरी टॉस केला किंवा जस्ट तुम्ही ट्रेनमध्येच उडी मारली ना, तर तुम्ही ज्या ठिकाणावर उडी मारलेली आहे, म्हणजे इथून जर तुम्ही टॉस उडवला ना, तर तो परत त्याच पोझिशनला येऊन थांबणार. मग तुमच्या डोक्यात असं आलं नाही की अरे सर मी जर टॉस उडवला, टॉस हवेमध्ये होता हो, आणि सर जर तो टॉस जर हवेमध्ये आहे, तुम्ही स्वतः जर हवेमध्ये आहात, तर ट्रेन पुढे गेली पाहिजे आणि तुम्ही मागे आला पाहिजे ना. मग तसं का नाही होत? तर तेव्हा त्याच्यावरती जो फोर्स ऍक्ट होतोय ना, कुठला तुम्ही धक्का पण नाही मारला, काय नाही झाला, तरी तो कॉइन ज्या ठिकाणी आहे तिथेच राहिला ट्रेनमध्ये, तर त्याच्यावरती कुठला फोर्स ऍक्ट करतो? सुडो फोर्स. ओके. आणि ह्याच्यासाठी एक वेगळा कन्सेप्ट आहे, तो म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स. आता ह्या कॉइनसाठी किंवा माच्यासाठी फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे? ट्रेनची बोगी. समजते? आता ही ट्रेन अर्थवर आहे, अर्थ पण रोटेट करतोय, अर्थ पण फिरतोय, आणि ही ट्रेन त्या अर्थवर आहे. म्हणजे अर्थ जरी फिरत असेल तर ट्रेनला घेऊनच फिरतोय, कुठला तरी फोर्स ऍक्ट करतोय. म्हणजे आता अर्थ आणि ट्रेन मध्ये फ्रेम ऑफ रेफरन्स काय झाला? अर्थ. समजतंय? आधीच्या याच्यासाठी काय होता? ट्रेन. यासाठी काय होता? अर्थ. आता हा अर्थ आणि पूर्ण गॅलेक्सी किंवा मिल्की वे कशा तरी अराउंड फिरतोय ना, मग तेव्हा त्याचा जो सेंटर असेल तो झाला फ्रेम ऑफ रेफरन्स, आणि बाकीच्या गोष्टी झाल्या ज्या पार्टिकल्स ज्याच्यावरती तो सुडो फोर्स ऍक्ट करतोय. समजतंय? ओके. आता आणि नेक्स्ट टॉपिक काय? एवढे 4 होते. म्हणजे काय? जवळ हे काय होते? 1 2 3 4. हे 11वीला झाले तुमचे टॉपिक. म्हणजे काय? सर्क्युलर मोशन म्हणजे काय, किंवा सेंटर ऑफ मास म्हणजे काय, कायनेमॅटिक इक्वेशन्स, या 3 होत्या. या पाहिजे तर तुम्ही लिहून घ्या, या वापरल्या जाणार आहेत. रिअल फोर्स म्हणजे काय? स्वतः पर्सनली एखादा फोर्स लावला तर बॉडी इथून तिथे शिफ्ट होते किंवा काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करते, हा म्हणजे रिअल फोर्स. जो फोर्स दिसत नाहीये तो फोर्स तरी पण वर्क होतोय, तो फोर्स म्हणजे सुडो फोर्स. म्हणजे तुम्ही एखाद वेळेस असं सेंट्रीफ्युगल फोर्स येणार आहे याच्यामध्ये, सेंट्रीफ्युगल फोर्स हा सुडो फोर्सचा एक छोटासा टाइप असू शकतो, आपण तसं म्हणू शकतो. ओके. समजतंय? हा झाला सुडो. ओके. पाहिजे तर लिहून घ्या. ओके. याच्या आधी आपण काय केलेलं? रिअल फोर्स आणि सुडो फोर्स. आता त्यानंतरचा टॉपिक आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन. तुम्ही म्हणत सर अँग्युलर काय? गेल्या वर्षी तुम्ही केलेलं डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन. ओके. तर यावेळेस काय असणार आहे? अँग्युलर म्हणजे काय? अँगल परफॉर्म केला असणार. म्हणजे काय? समजा
अँग्युलर आणि इथे काय असणार आहे लिनियर. ओके, तर लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, समजा इथे एखादा ब्लॉक आहे आणि मी याला इथून धक्का मारला म्हणजे तो स्ट्रेट पुढे गेला ना, तो काय झाला डिस्प्लेसमेंट, आणि तो कशाने डिनोट करतात एस. ओके, आणि त्यानंतर आता अँग्युलर म्हणजे काय, तर अँग्युलर म्हणजे काय, ही डायग्राम दिसते, इथे एखादा पार्टिकल आहे म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत त्याने ट्रॅव्हल केलं. ओके, इथपर्यंत ट्रॅव्हल केलंय, तर हा झाला इनिशियल पोझिशन, हा झाला फायनल पोझिशन. ओके, तर इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत त्याने किती ट्रॅव्हल केलं, किती आर्क, म्हणजे हा झाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. समजते, म्हणजे तो कशाने मेन्शन करतो आपण थीटाने. म्हणजे डिस्प्लेसमेंट काय असतं, मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट. याच्यामध्ये अँग्युलर मध्ये पण काय असणार, मिनिमम किंवा इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत जो आर्क कव्हर केलेला आहे तो कशाने मेन्शन करतो थीटा. समजतंय. ओके, आता त्यानंतर अँग्युलर लिनियर. आता अँग्युलर हे काय झालं डिस्प्लेसमेंट ना. ओके, मग वेलोसिटी पण असेल, मग वेलोसिटी लिनियर वेलोसिटी कशाने मेन्शन करायचं आपण, वेलोसिटी कशाने मेन्शन करू, व्ही ने ना. तर ही झाली वेलोसिटी, पण वेलोसिटीला तुम्ही एक कन्सेप्ट होती बघा तुम्हाला लक्षात ठेवलेली की बाबा डिस्प्लेसमेंट वरून वेलोसिटी कशी फाइंड आउट करायची, किंवा डिस्प्लेसमेंट दिला असेल तर त्याच्यावर कसं मला वेलोसिटी काढायची, तर मी काय करणार, तर वेलोसिटी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. समजते, म्हणजे समजा मी डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट केलं तर काय मिळेल वेलोसिटी ना. समजते, डिफरन्शिएट केलं म्हणजे काय ds अपॉन dt, म्हणजे dt ने जर डिफरन्शिएट केलं म्हणजे काय वेलोसिटी ना. तसंच इथे काय असणार, आता ही v ने दाखवतो, मी कशाने दाखवणार सिग्मा, सॉरी ओमेगा मायनस ओमेगा. तर इथे काय असणार d थीटा अपॉन dt. समजते, काय असणार रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, तर तो काय असणार ओमेगा, म्हणजेच काय वेलोसिटी. ती वेलोसिटी कुठली असेल अँग्युलर वेलोसिटी. त्यानंतर काय असणार लास्टला ऍक्सेलरेशन. ओके, आता ऍक्सेलरेशन कशाने मेन्शन करायचं याच्यामध्ये ए ने ना. तर ऍक्सेलरेशनला कशावर करणार, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, म्हणजेच काय होतं ऍक्सेलरेशन ना, म्हणजेच काय dv अपॉन dt. समजते, म्हणजेच हा होता ऍक्सेलरेशन. तर इथे काय असणार रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, तर ऍक्सेलरेशन होतं. तर अँग्युलर ऍक्सेलरेशन काय असणार रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी, म्हणजेच काय असणार अल्फा इज इक्वल टू d ओमेगा अपॉन dt. समजते. आता हा लिनियर आहे, त्याचे युनिट्स कशात असतात मीटर, त्याचे युनिट कशात असतात रेडियन किंवा डिग्री मध्ये. रेडियन जर मोस्टली कन्सिडर करा रेडियन. आता मग याला डिफरन्शिएट केलंय तर याचे युनिट्स काय असणार टाइमने डिवाइड केले ना, तर मीटर पर सेकंड. याचे युनिट काय असणार टाइमने डिवाइड केले रेडियन पर सेकंड. याचे युनिट काय असतात वेलोसिटीला टाइमने डिवाइड केले म्हणजे मीटर स्क्वेअर, सॉरी मीटर बाय सेकंड डिवाइडेड बाय सेकंड, म्हणजेच काय मीटर पर सेकंड. याचं पण सेम असणार रेडियन पर सेकंड डिवाइड बाय सेकंड, म्हणजे काय रेडियन पर सेकंड. समजले. ही डायग्राम आहे ना, ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे. ओके, समजते, म्हणजेच काय तो पार्टिकल इथून इथपर्यंत आलेला आहे, म्हणजे काय करतोय तो स्ट्रेट असा ट्रॅव्हल करतोय ना, पण त्याला खेचणारा कुठला तरी फोर्स असेलच ना. तोच फोर्स म्हणजे कुठला असतो सेंट्रिपिटल, तो आपण पुढच्या टॉपिकला क्लिअर करू. पण त्याच्यामुळे तो इथपर्यंत आला आणि किती ट्रॅव्हल केलाय तो थीटा, हे असणार अँगल. ओके, समजते. ओके, तर आता मगाशी आपण काय घेतलेलं
अँग्युलर वेलोसिटी ॲक्सेलरेशन. आता UCM आणि नॉन UCM हे दोन टाईप्स आहेत. इझी आहे टॉपिक, काय एवढे डिफरंट नाही आहे. UCM म्हणजे काय, समजा मागाशी झालेलं बघा सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन. तर हा CM म्हणजे काय, सर्क्युलर मोशनच असणार. U म्हणजे काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजेच काय, एखादा ऑब्जेक्ट एखाद्या कॉन्स्टंट स्पीडने फिरतो. कॉन्स्टंट स्पीडने म्हणतोय आम्ही, स्पीडने फिरतो तो त्याच्यामध्ये. म्हणजे समजा इथून 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 इथपर्यंत आला, परत इथे पोहोचला आहे. म्हणजे काय, त्याचा स्पीड कमी होत नाहीये, तो कंटिन्युअसली त्याच स्पीडने फिरत आहे. तर तो काय झाला, युनिफॉर्म ना. युनिफॉर्मचं मिनिंग काय, युनिफॉर्मचं मिनिंग आहे सेम किंवा कॉन्स्टंट ना. म्हणजेच काय, UCM मध्ये काय, युनिफॉर्म स्पीड किंवा कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे काय, तो कॉन्स्टंट स्पीडने फिरतोय ना, म्हणजे तो काय झाला, UCM. समजतंय. म्हणजे तो वेलोसिटी इथे ऍक्ट करते. समजतंय. इथे आल्यावर इथे ऍक्ट करते. म्हणजे काय, वेलोसिटीचं डायरेक्शन चेंज होतंय, मॅग्निट्यूड तेच आहे. ओके, डायरेक्शन चेंज होतंय. म्हणजे समजा तुम्ही वेक्टर क्वांटिटी मध्ये जर विचार केला ना, तुम्ही म्हणाल सर वेलोसिटी चेंज होतीये का, डायरेक्शन चेंज होते. पण आपण वेलोसिटी बोललोच नाही, आपण स्पीड बोलतोय. म्हणजे काय, फक्त मॅग्निट्यूड. म्हणजेच काय, याचा इथे मॅग्निट्यूड समजा 5 मीटर पर सेकंड आहे, तर इथे पण काय असणार, 5च. इथे पण काय असणार, 5च. का, कारण UCM आहे ना तो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे युनिफॉर्म स्पीड किंवा कॉन्स्टंट स्पीड असतात. ओके. आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, की समजा त्याचा स्पीड इथे काहीतरी इथे आता 5 घेतले आपण, समजा इथे 2 आहे, इथे 5 आहे, इथे पोहोचल्यावर 10 झाला, परत इथे गेलं 15. असा स्पीड, म्हणजे स्पीड वाढतोय किंवा स्पीड कमी होतोय. म्हणजे एक कॉन्स्टंट स्पीड नाहीये ना, चेंज होतोय ना तो. चेंज होतोय म्हणजे कशात गेला, नॉन युनिफॉर्म. समजतंय. एक इम्पॉर्टंट टॉपिक असतो, जर प्रत्येक UCM सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन येतं. तुम्ही म्हणा आता सर हे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काय, हा पार्ट इथून, हा ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत जातो. ओके, म्हणजे त्याला कोणीतरी खेचून धरते ना, तो कुठे ट्रॅव्हल होतो, आतमध्ये ना. म्हणजेच कुठला, ऍक्सेलरेशन आतमध्ये ट्रॅव्हल होते. म्हणजेच कुठला, AC. म्हणजे तुम्हाला AR पण सांगितलं असेल, 11वीला मी ARच वापरलाय, रेडियल ऍक्सेलरेशन. त्याला रेडियल म्हणा किंवा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणा, त्याचं काय देणं घेणं नाही. फक्त तो आतमध्ये टुवर्ड्स दी सेंटर ऍक्ट करतो. म्हणून तो काय असतो, AC इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. पण आत म्हणजेच रेडियसचा, मी तो बाहेर जो फोर्स ऍक्ट करतो त्याच्या अगेन्स्ट, म्हणजेच अपोजिट येतोय, म्हणून समजतंय. म्हणजे आता आतमध्ये जो ऍक्सेलरेशन आहे, ज्या आतमध्ये जो फोर्स ऍक्ट होतोय तो कुठला आहे, सेंट्रिपिटल ना. म्हणजेच हा पार्टिकल इथून इथे येण्यासाठी, इथून इथे येण्यासाठी, इथून इथे येण्यासाठी जो ऍक्सेलरेशन नीडेड आहे, तो ऍक्सेलरेशन कुठला असणार, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. आणि तो असणार, समजतंय. निगेटिव्ह म्हणजे काय, तर फक्त डिनोट करतोय की मी इथे असणार आहे. समजा ही वेक्टर क्वांटिटी आहे ना, तर मायनस मध्ये असणार आहे. आता समजा जर हा फोर्स इथे, त्याला त्या साईडला बॅलन्स करणारा फोर्स आहे, तर तो कसा असेल, प्लस मध्ये ना. तो प्लस मध्ये असणार, हा मायनस मध्ये. समजतंय. हा झाला UCM आणि नॉन UCM. आता एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. समजा एक फॅन आहे, फॅन पूर्ण गोल फिरतोय. काय तुमचं ते रेग्युलेटर असेल, तुम्ही 4चा स्पीड किंवा 5चा स्पीड का ते डिसाईड केला, तो 1 मिनिट झाला तेवढाच फिरतोय, 2 मिनिट झाला तेवढाच फिरतोय. मग तो 4 वर तुम्ही सेट केलाय, तर तो कुठला एक्झाम्पल झाला, UCMचा. तुम्ही तो आपोआप चेंज होणार आहे का, जोपर्यंत लाईट जात नाही किंवा काही, पण तो फिरत राहणार, त्या स्पीडला फिरणार ना. म्हणजे काय, UCM. आणि समजा त्याचं बटन तुम्ही बंद केलं आणि तेव्हा तो फिरता 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 स्लो होणार, म्हणजे कुठला एक्झाम्पल झालं, नॉन UCM. समजतंय. तो एक्झाम्पल झाला नॉन UCM. आता अजून एक कन्सेप्ट असते की नॉन UCM मध्ये स्पीड कमी होते, म्हणजेच
बाहेर जी वेलोसिटी मिळते ना ही वाली, ही असते टॅन्जेन्शियल. ही नॉन ईसीएम किंवा जो स्पीड वाढतोय किंवा कमी होतोय त्यामध्ये असते. ओके, हा कन्सेप्ट आहे. तुम्हाला थोडासा कन्सेप्ट आहे एका लाईनचा, तो टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन त्यांनी विचारलेलं म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन केले. बाकीचा एवढा काही इश्यू नाही आहे या गोष्टीचा. वापरली जाणारी ही गोष्ट आहे. ओके, आणि ही जर वापरली तर ती न्यूमरिकल मध्ये वापरली जाते, ते आपण तेव्हा करणार आहोत. ओके, समजलंय? यूसीएम आणि नॉन यूसीएम. एक्झाम्पल काय असेल, एखादा फॅन तो कंटिन्युअसली त्या स्पीडला फिरतोय म्हणजे यूसीएम. जर तुम्ही फॅन बंद केला तर तो थांबणार आहे, किंवा थांबलेला फॅन परत फिरायला लागला तरी पण नॉन यूसीएम. म्हणजे काय, चेंज होते. आता आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे की समजा पार्टिकल असा फिरतो. ओके, असं फिरतो तर राईट हँड थंब रूल, तो तर रूल माहिती असेल तुम्हाला, तो मे बी 11वीला झालाय, तरी पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की समजा एखादा पार्टिकल असा फिरतोय तर त्याच्या वेलोसिटीचं डिरेक्शन काय असतं, अपवर्ड. ओके, आता समजा एखादा पार्टिकल असा उलटा फिरतो, त्याच्या वेलोसिटीचं डिरेक्शन काय असतं, डाऊन. ओके, समजतंय? आता तुम्हाला कसं कळलं, राईट हँड थंब रूल काय सांगतो की एखादा जर आता हा समजा ही ऍक्सिस आहे, तर तुम्ही त्याला असं जर पकडलं तर तुमची जी बोट आहेत ना, हे तो परफॉर्म करतात की तो कुठल्या ऍक्सिस कुठला पाथ फॉलो करणार आहे, आणि तुमचा जो थंब आहे ना, तो थंब डिसाईड करतो की त्याचं डिरेक्शन काय असेल. म्हणजे आता इथे कन्सिडर करा ना, हा जर असा गेलाय तर वर असणार ना, म्हणजे बघा ना असा, ते डिरेक्शन काय असणार, वर. समजते? डिरेक्शन वर असणार अलॉंग द ऍक्सिस. समजते? आणि सेम इथे तुम्ही म्हणाल सर मग आम्ही असं करू, अरे राईट हँड म्हटलंय ना, राईट हँड कसा असेल, असा ना, तो कुठे असणार, खाली. म्हणजे इथे कुठे असणार, खाली. ओके, इथे झालं. आता अजून एक आहे टॉपिक की हेच आता ह्या दोघांकडे बघा, ह्या दोघांकडे ह्या दोघांचं रिलेशन मी आता सांगितलं. आता फक्त याच्याकडे बघा की ओमेगा तर वर ट्रॅव्हल करतो. ओके, आता मला सांगा की फॅन आहे ना, पूर्ण बंद आहे आणि तुम्ही बटन चालू केलं तर तो 0 पासून स्टार्ट होतोय. म्हणजे काय करतो, ऍक्सेलरेट होतोय ना, म्हणजे काय करतो, ऍक्सेलरेशन वाढतंय. म्हणून ऍक्सेलरेशनची पण डिरेक्शन काय असणार, विथ अँग्युलर वेलोसिटी. समजते? म्हणजे या दोघांचंही डिरेक्शन सेमच असतं. समजते? स्पीड तर काय होतं, ऍक्सेलरेशन वर ट्रॅव्हल करणार. आता फॅन तुम्ही बंद केलाय आणि फॅन थांबतोय, तरी पण डायरेक्शन तर तीच आहे ना, तर वेलोसिटी वरच ऍक्ट करणार, पण ऍक्सेलरेशन असेल डाऊनवर्ड्स. का? कारण ऍक्सेलरेशन कमी होतं. इथे वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशनची डिरेक्शन सेम आहे, कारण वेलोसिटी तर राईट हँड थंब रूलने वेलोसिटी दाखवते, पण ऍक्सेलरेशन वाढतंय म्हणून अपवर्ड, इथे ऍक्सेलरेशन कमी होते म्हणून डाऊन. समजलं? ओके, आता सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, तर आता सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल म्हणजे काय, आता एखादा ऑब्जेक्ट तेच सर्क्युलर मोशन मध्ये हा ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टला इथून इथपर्यंत ट्रॅव्हल करायचंय किंवा तो फिरतोय, तर त्याला कुठला तरी फोर्स पकडून ठेवले ना, कुठल्या तरी फोर्सने त्याला कुठल्या तरी फोर्सने पकडून ठेवला असेल. तर तो कुठला असणार, सेंट्रिपिटल. हा टॉपिक आहे ना, खूप इझी आहे. ते फक्त आपल्याला इमॅजिन करावं लागतं की कसं सर वर्क करेल, कसं नाही. सेंट्रिपिटल म्हणजे काय, या सेंटर पासून या ऑब्जेक्टला एक अनबाउंडेड कुठल्या स्ट्रिंगने किंवा कशाने धरून नाही ठेवलेले, तरी पण तो पाथ फॉलो करतोय. म्हणजे कुठला,
सेंट्रिपिटल फोर्स. तो कुठे ऍक्ट करतोय? लेफ्टला. आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स काय होता? ऍक्सेलरेशन काय होतं? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन मागाशी केलेलं बघा, AC = -ω² r होतं. तो फोर्स काय असतो? मास इंटू ऍक्सेलरेशन ना. आता सेंट्रिपिटल आहे, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणजे m इंटू ऍक्सेलरेशन काय येणार? ω² r आणि मायनस म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काय झालं? -m⍵². हा मिळाला सेंट्रिपिटल फोर्स. समजते? आता ह्याला बॅलन्स करणार पण असेल ना कुठला फोर्स, म्हणजे हा आत येत नाहीये, एकदम पडत पण नाहीये, तो त्याच्याच पाथ फॉलो करतोय, पण तो बाहेर पण निघून जात नाहीये ना. जे मगाशी आपण एक्झाम्पल दिलेलं तो सुडो फोर्स तो पकडून ठेवतो किंवा तो बाहेर पडून देत नाहीये, तो फोर्स म्हणजे कुठला असणार? आता इथे पार्टिकल आहे ऑब्जेक्ट, तो आत पण पडत नाहीये कारण ह्या फोर्सने त्याला खेचून धरलेला आहे, तो बाहेर पण जात नाहीये कारण हा फोर्स आहे. ओके, म्हणजे दोन्ही फोर्स इक्वल असतील ना, फक्त हा निगेटिव्ह असेल तो पॉझिटिव्ह, म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स इक्वलच असणार, फक्त हा मायनस मध्ये असेल, हा प्लस मध्ये असेल. समजले तुम्हाला? ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला पुढच्या डेरिव्हेशन मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. समजते? तर आपण काय करणार आहोत परत सांगतो तुम्हाला. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? जो आतमध्ये खेचून धरेल एखाद्या पार्ट ऑब्जेक्टला, म्हणजे त्यासाठीचे ऍक्सेलरेशन वापरलं जातं त्याने, आणि जो बाहेर जाऊ देणार नाही तो कुठला? सेंट्रिफ्युगल फोर्स, म्हणजे तो काय करतो? याला बॅलन्स करतो. समजते? ओके, आणि इथे लिहून घ्या. जो टॉपिक झाला तो काय होता? काय राईट हँड थंब रूल आपण ते एक्सप्लेन केलं, आणि त्यानंतर ते सेंट्रिपिटल हे सगळे फोर्स आपण एक्सप्लेन केले. आठवतं ना? सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स मॅग्निट्यूड काय असतं? सेम असतं, फक्त डिरेक्शन मुळे मायनस आणि प्लस होत आहेत. ओके, तर तोच वापर याच्यात केलेला आहे. तर हा काय असणार आहे? मॅक्सिमम वेलोसिटी एक्सप्रेशन. खूप इम्पॉर्टंट आहे हा. तुम्हाला मे बी डेली लाईफ मध्ये पण वापरला जातो, आणि एक्झाम मध्ये तर विचारतात. कारण कसं आहे, डेरिव्हेशन आहे लहान, इझी आहे, पण मुलांना असं वाटतं सर काहीतरी नवीन टॉपिक आहे आणि थोडासा ट्रिकी असेल म्हणून मुलं करत नाही. इझी टॉपिक आहे. काय असणार आहे की एखादी कार, ही समजा आता ही कार आहे, ही कार सारखी दिसत नसते तरी समजून घ्या कार आहे. एखादी कार सर्क्युलर ट्रॅकवर फिरते, म्हणजेच असं आलं की तिथे आतमध्ये जाऊन एक लेफ्टला टर्न मारेल, असा परत अशी फिरेल. ओके, समजतंय? म्हणजे ही कार आहे ती त्या साईडला चालते. ओके, तर ती स्पीडने चालली आहे जोरात, एवढं लक्षात ठेवा. पडत नाही या पलीकडे, फक्त स्पीडने चालली आहे. तर सेंटर कुठल्या तरी सेंटरच्या अराउंड फिरणार ना, गोल फिरते म्हणजे, तर त्या सेंटर पासून तिचा डिस्टन्स किती आहे? r. ओके, आणि त्यानंतर ती जर रोडवर चालली तर तिचे काय असणार? नॉर्मल रिॲक्शन असणार ना. म्हणजे आता एक वेट आहे, वेट तर खाली असणार, वेट म्हणजे काय? mg, आणि वेटला बॅलन्स करणारा फोर्स कुठला असणार? नॉर्मल रिॲक्शन ना. नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू ग्राउंड. समजते? नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू ग्राउंड, म्हणजे आता हा ग्राउंडला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे mg ला कॅन्सल करत असणार, म्हणजेच mg आणि नॉर्मल रिॲक्शन इक्वल. म्हणजे तुम्ही बोला सर डायरेक्टली आम्ही एक्सप्रेशन लिहायचं का? नाही, याच्यामध्ये थिअरी असणार आहे. थिअरी आपण रिटर्न मध्ये लिहून मी तुम्हाला नोट्स देणारच आहे, पण ते नोट्स आता जर ते सगळे इथे लिहित बसलो असतो ना तर त्यातच मरण्याचा वेळ गेला असता. ते नोट्स आम्ही तुम्हाला स्वतः देऊ, त्याच्यामध्ये सगळं थेरॉटिकल लिहिलेलं असेल, तर थेरॉटिकल झाल्याच्या नंतर जे एक्सप्रेशन असेल ना ते मी इथे सॉल्व्ह केलं. थेअरीमध्ये काय असणार की गाडी अशी ट्रॅव्हल करतेय, त्याच्यावरती n फोर्स ऍक्ट करतोय, mg त्याला डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे, फ्रिक्शनल फोर्स लेफ्टला आहे, ऍट अ डिस्टन्स ऑफ r, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. ओके, तर आपण बेसिक डिरेक्टली फायनल याच्यावर लिहूया की काय n आणि m एकामेकाला कॅन्सल करतात, म्हणजे त्या बॅलन्स करतात ना. म्हणजे n जेवढा असेल तेवढाच mg असणार. दुसरा हा fs काय? फ्रिक्शनल फोर्स, हा लेफ्टला आहे, म्हणजे टुवर्ड्स दी सेंटर आहे. मग हा एक फोर्स आहे, तो फोर्स तर क्रिएट होतोय,
मग हा फोर्स क्रिएट होतोय त्याला त्या साईडला बॅलन्स करणारा पण कुठला तरी फोर्स असेलच म्हणून हा क्रिएट होतोय ना. त्याला तर त्या साईडला बॅलन्स करणारा फोर्सच नसता तर हा पण तयार झाला नसता, गाडी तिथेच थांबली असते जागेवर. फ्रिक्शनल फोर्स मिळतोय म्हणजे त्या साईडला कुठला तरी फोर्स त्याला बॅलन्स करतोय. तो कुठला फोर्स असणार तो दिसत नाहीये, म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स असणार आहे. समजतंय? म्हणून m²r जो बाहेरच्या साईडला मिळणार आहे आणि तो फ्रिक्शनल फोर्सला बॅलन्स करतोय म्हणून दोन्ही इक्वल असणार ना. समजतंय? आणि इथे काय केलंय मग m², v r असतो. तो ओमेगा म्हणजे काय v/r. ओमेगाची व्हॅल्यू इथून इथे पुट केली ω²/ω². तर ω² ची व्हॅल्यू काय v²/r ची व्हॅल्यू इथे पुट केली. r कॅन्सल, v²/r हे काय राहणार. ओके, म्हणजे आता ही व्हॅल्यू ह्याला इक्वल आहे. समजतंय? म्हणजे दोन आपल्याला इक्वेशन मिळाले, कुठला n mg आणि fs mv²/r. समजतंय? अजून कुठला फोर्स नाहीये. जर कुठला फोर्स असता असा अँगल मध्ये तर आपण त्याचा रिझल्टंट घेऊन सॉल्व्ह केलं असतं, पण काही रिझल्टंट नाहीये, कुठला वेगळा फोर्स नाहीये. 4 आहेत, 4 लिहिलेले आहेत. ओके, आता आपण काय करणार फ्रॉम 1 and 2 ह्याच्यातून m ची व्हॅल्यू काय येईल जी इथे येईल ना. n म्हणजे काय येणार n/g. तर ती m ची व्हॅल्यू फर्स्ट मध्ये घेतलीये, सेकंड मध्ये पुट केली. सेकंड इक्वेशन काय आहे mv²/r. m च्या ठिकाणी काय टाकलाय n/g v²/r ऍज इट इज. त्याच्यानंतर हा v²/r g हा इथे सेपरेट लिहिलाय आणि हा n इथे सेपरेट लिहून घेतलेला आहे. म्हणजेच ही पूर्ण कन्सेप्ट म्हणजे ही पूर्ण व्हॅल्यू सेपरेट लिहून घेतली आहे. म्हणजे fs v²/rg n. हे वेगळं का केलंय कारण 11वीला बघा एक तुम्हाला म्हणजे एक कन्सेप्ट होती छोटीशी की फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. म्हणजे नॉर्मल रिएक्शन म्हणजे काय, समजा त्याचं वजन आहे म्हणजे वजनालाच बॅलन्स करतोय ना तो. म्हणजे जेवढं जास्त वजन असेल तेवढंच जास्त फ्रिक्शन असणार ना. आता तुम्ही नॉर्मल असे चालताय तर तुमचं फ्रिक्शन कमी आहे. समजा तुमच्या खांद्यावर कोणतरी बसलंय म्हणजे तुमचं वजन वाढलं. वजन वाढलं म्हणजे काय तुमच्या ग्राउंड बरोबरचं फ्रिक्शन पण वाढणार ना. इझी आहे, ही कन्सेप्ट होती बस. त्यानंतर आता डायरेक्टली प्रोपोर्शनलची साइन काढून टाकायची. तर काय येतो इज इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंट येतो ना. तर तो कॉन्स्टंट म्हणजे कुठला घेतोय आता आपण आणि म्यूएस काय असतो कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. समजते? काय केलं आपण डायरेक्टली प्रोपोर्शनलची साइन काढून टाकली तर त्याच्या जागी काय आलं इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, तर आता तो कॉन्स्टंट काय घेतलं आपण म्यूएस. आता याला नंबर 3 दिलाय, याला नंबर द्या 4. fs कॉन्स्टंट नॉर्मल रिएक्शन, fs कॉन्स्टंट नॉर्मल रिएक्शन. जर इक्वेशन 3 आणि 4 ला जर कंपेअर केलं, कंपेअर इक्वेशन 3 and 4 तुम्हाला हे सगळं कळतंय कुठपर्यंत चाललंय आपलं इक्वेशन काय आहे. वेलोसिटी पर्यंत जायचंय आणि आपण इथपर्यंत पोहोचतो. त्याच्यामध्ये फक्त वेलोसिटी इथे, तर आपल्याला या दोघांना इक्वेट करावंच लागणार तरच आपल्याला वेलोसिटी मिळेल. आपण वेलोसिटीचं एक्सप्रेशन करतोय. ओके, तर आपण काय केलं जर कंपेअर केलं तर fs कॅन्सल, n कॅन्सल म्हणजे म्यूएस इज इक्वल टू v²/r. समजतंय? म्यूएस इज इक्वल टू v²/r. समजलं तुम्हाला? काय केलंय कंपेअर केलंय तर म्यूएस ची व्हॅल्यू काय मिळाली v²/rg. आता हा तिकडे घेऊन जा म्हणजे काय होणार v² इज इक्वल टू म्यूएस r. ओके, तर आता v² इज इक्वल टू म्यूएस तर आपण काय करणार स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड जर केलं तर व्हॅल्यू काय मिळेल v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ r g म्यूएस rg. समजतंय? म्यू काय असणार आहे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, r काय असणार आहे डिस्टन्स ऑफ दिस व्हेइकल फ्रॉम दी सेंटर आणि g काय असणार एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, तर तो पण
ही जी वेलोसिटी असते ना फॉर मॅक्स वेलोसिटी, मॅक्स म्हणजे काय, मॅक्सिमम वेलोसिटी काय असणार, v max इज इक्वल टू अंडर रूट ऑफ इक्वेशन तेच असणार. आता हे मॅक्सिमम वेलोसिटी म्हणजे काय, म्हणजे तुम्ही मॅक्सिमम ह्या स्पीडला जाऊ शकता. मॅक्सिमम जर ह्याच्यापेक्षा जर जास्त क्रॉस झाला तर काय होईल, गाडी पलीकडे पलटी होईल, टॉपल करेल ना. का, कारण तुम्ही ह्या मॅक्सिमम वेलोसिटीला क्रॉस केलंय, म्हणजे तुम्ही या मॅक्सिमम वेलोसिटी पेक्षा कमीही चालू शकता किंवा इक्वलही चालू शकता. कमी म्हणजे काय, थांबलाच आहे, आणि इक्वलही चालू शकता, पण ह्याला क्रॉस करायचं नाही. जर समजा गाडीने ह्याला जर क्रॉस केलं, गाडी टॉपल करून जाईल. तुम्हाला माहिती ना, कधी कधी हायवेजला असे बोर्ड लावलेले असतात 80 किलोमीटर पर आवर, 90 किलोमीटर पर आवर, समजते. तर ते या कॅल्क्युलेशन मध्ये ओके समजते. v मॅक्सिमम काय असणार, अंडर रूट ऑफ आर जी. पाहिजे तर तुम्ही सगळे हे व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. हा, आपण मगाशी काय केलेलं, कार होती, ती कार सर्क्युलर ट्रॅक फॉलो करते आणि मॅक्सिमम किती स्पीड असेल तर ती बाहेर जाणार नाही, ते डेरिव्हेशन केलेलं मॅक्सिमम स्पीडचं. तसंच आता मिनिमम वेलोसिटी, मगाशी काय केलेलं मॅक्सिमम वेलोसिटी, आता मिनिमम वेलोसिटी. तर मिनिमम वेलोसिटी काय असणार आहे हे तुम्हाला हा एक्सप्रेशन आहे का, वॉल ऑफ डेथ असं पण म्हटलंय, तर मौत का कुआ ते सांगितलेलं ना, तशी ती डायग्राम आहे बघा बुक मध्ये. तर त्याच्यामध्ये अशी डायग्राम, तर हा सी असणार, पूर्ण तुम्ही डायग्राम अशी असेल. हा पार्टिकल म्हणजे इथे काय असणार, इथे ती कार आहे किंवा ती बाईक आहे ज्याच्यावर तो फिरतोय ना, तर मोठ्या गोवामध्ये त्याच्यातच फिरतात ना, बाईकवर किंवा कारमध्ये. ओके, तर इथे ती कार आहे. ओके, तर ती कार अशी फिरते, त्या स्पीडला फिरते असं इमॅजिन करा. म्हणजेच ती कार अशी समोर झाली ना, तर त्या कारसाठी फ्लोर काय झाला, कशावर फिरते ती, याच्यावर ना, फ्लोर हा झाला ग्राउंड. तर नॉर्मल रिएक्शन काय असते, ऑलवेज परपेंडिक्युलर टू ग्राउंड. मी मगाशी पण सांगितलं मगाशी डेरिव्हेशन मध्ये, नॉर्मल रिएक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. म्हणजे आता जर ती गाडी अशी उभी आहे, तिचे टायर जर इथे आहे, तर तिची नॉर्मल रिएक्शन कुठे असणार, इथे ना, टुवर्ड्स द सेंटर. समजते, ही झाली नॉर्मल रिएक्शन. आणि तिचा वेट, आता असं बोलू नका की हा ग्राउंड आहे तर वेट तिथे ऍक्ट करणार. वेट काय असतो, व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑलवेज. म्हणून त्याचा वेट काय आला, मग खाली ट्रॅव्हल केलं आणि खाली येतोय. आता त्या वेटला बॅलन्स करणारा फोर्स एफएस. तुम्ही म्हणा सर हा एफएस कसा आला इथे, आता गाडी इथे आहे, समजा ती गाडी इथे असताना थोडीशी खाली सरकते, तर त्याचा फ्रिक्शनल फोर्स कुठे लागणार, वर ना. समजतंय ना, जिथे गाडी स्लिप होतीये त्याच्या अपोजिट डिरेक्शनला फ्रिक्शनल फोर्स लागतो. मगाशी पण गाडी त्या साईडला चालली तर फ्रिक्शनल फोर्स इथे आलेला, आता गाडी खाली पडणार आहे ना ग्रॅव्हिटीमुळे, म्हणून फ्रिक्शनल फोर्स कुठे लागेल, वर. मग ह्या डायरेक्शन मध्ये काय असणार आहे, हा फ्रिक्शनल फोर्स ह्या वेटला बॅलन्स करणार, म्हणून तर गाडी फिरते. हा फ्रिक्शनल फोर्स ह्या वेटला बॅलन्स करणार आहे म्हणून. आणि ह्याची पण थिअरी आम्ही तुम्हाला देणारच आहोत, रिटर्न मध्ये नोट्स असतील तर त्या थिअरी मध्ये सगळं लिहिलेलं असेल. तर आपण आता काय करतो, फक्त एक्सप्रेशन म्हणजे डेरिव्हेशन आहे ना, हे पूर्ण मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. तर त्यामध्ये काय असणार आहे, पहिले फोर्स, फ्रिक्शनल फोर्सला कोण बॅलन्स करतोय, mg. तर तो आपण लिहूयात, fs ला मॅनेज आणि कॅन्सल कोणी केलं, mg. त्याच्यानंतर इथे नॉर्मल रिएक्शनला पण कोणीतरी बॅलन्स करेल ना. तो गोल फिरतोय, बाहेर पण तुटून जात नाहीये, पण एक्झॅक्टली आतमध्ये पण पडत नाही. एक्झॅक्टली आत पडत नाहीये का, नॉर्मल रिएक्शन मुळे, आणि बाहेर पण तुटून जात नाहीये, तर कुठला फोर्स असणार, सेंट्रीफ्युगल ना. सेंट्रीफ्युगल फोर्स काय असणार, v²/r, mv². आता इथे मगाशी पण सांगितलेलं v इज इक्वल टू r ओमेगा. तर ओमेगाची व्हॅल्यू काय, v/r, ती व्हॅल्यू इथे पुट केली, एक r कॅन्सल, v²/r ही मिळाली दुसरी इक्वेशन. आता ह्या दोन इक्वेशन मिळाल्या, तर याच्यामध्ये आधीचे डेरिव्हेशन आपण केलेलं, तर काय होतं आठवतंय, v max इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू आर जी. हे तर होतं, पण आठवतंय फ्रिक्शनल फोर्स इज, असं पण आपण केलेलं फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे आता मला सांगा,
फ्रिक्शनल फोर्स हा केवढा पाहिजे, याच्या एवढा ना, म्हणजे एवढा असेल तरी चालेल किंवा याच्यापेक्षा कमी असेल तरी चालेल का, तरच गाडी पकडून ठेवेल ना. जर जास्त असेल तर गाडी चालूच का होणार, फ्रिक्शनल फोर्स जास्त आहे, गाडी जाईल तरी का पुढे, खूप जास्त फ्रिक्शन आहे, खूप जास्त, गाडी पुढे जाणारच नाहीये. म्हणून कन्सेप्ट काय असते, फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू नॉर्मल रिएक्शन किंवा व्हीएस. म्हणून बघायचं, फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू द नॉर्मल रिएक्शन. समजते. तू म्हणायचं मग हा व्हीएस कुठं आला, अरे म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनलचा सीन होता ना, तो काढला व्हीएस आणि ही व्हॅल्यू आहे. समजले. फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू नॉर्मल, ग्रेटर दॅन नाही आणि लेस दॅन पण नाही, लेस दॅन ऑर इक्वल टू. ओके. तर काय केलं इथे, म्यू एस लेस दॅन ऑर इक्वल टू, सॉरी एफ एस लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस इंटू एन, एन म्हणजे नॉर्मल रिएक्शन. आता काय केलं मी, हा एफ एस ची व्हॅल्यू काय, एम जी ना, पुट केली. म्यू एस ॲज इट इज एन, नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू काय, व्ही स्क्वेअर बाय आर जी, ती पुट केली. ओके. आता काय होणार, हे काय लेस दॅन इक्वल टू ची साइन असते तसे ते बिहेव करणार. हे काय होणार, एम एम कॅन्सल, राहिला काय, जी लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस व्ही स्क्वेअर बाय आर. ओके. समजतंय. एक्सप्रेशन कोणाचं आहे, वेलोसिटीचं. मग वेलोसिटी काय राहणार एका बाजूला, बाकी सगळ्या व्हॅल्यूज त्या साईडला. म्हणजे काय, इथे जी हा आर डिनॉमिनेटरला आहे, त्याला की मल्टिप्लाय आर जी आणि म्यू एस डिनॉमिनेटरला लेस दॅन ऑर इक्वल टू व्ही स्क्वेअर. म्हणजेच काय होणार, व्ही स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू आर जी अपॉन म्यू एस. आता आपल्याला काय करायचंय, वेलोसिटी पाहिजे, इथे वेलोसिटीचा स्क्वेअर आहे, काय करणार, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर मी काय केलं, आता स्क्वेअर रूट केला, तर इथे काय येणार, आर जी अपॉन म्यू एस. आणि कुठलं एक्सप्रेशन आहे, मिनिमम ना, म्हणजेच आता मिनिममचा अर्थ काय की इथे जी कार आहे किंवा इथे जी बाईक आहे त्याची मिनिमम एवढी तरी वेलोसिटी पाहिजेलच, तरच तो तिथे टिकून राहू शकतो. मिनिमम, जास्तीत जास्त किती असू दे रे, जास्तीत जास्त असेल तर तो वर पण फिरत जाऊ शकतो, पण कमीत कमी एवढी तरी पाहिजे. जर एवढी इथे मायनस ग्रेटर दॅन इक्वल टू एवढी तरी पाहिजे, किंवा याच्यापेक्षा जास्त असेल तर चाललंच आहे, पण एवढी जरी असेल तर आणि तरच तो पार्टिकल इथे किंवा तो ऑब्जेक्ट इथे टिकून राहू शकतो. जर याच्यापेक्षा कमी असेल तर डायरेक्ट खाली. हे तुम्हाला एमसीक्यूजला पण येतात, कधी कधी हे एक्सप्रेशन असे येतात की फॉर याच्यासाठी विचारलेलं असेल आणि 4 ऑप्शन दिलेले असेल, ग्रेटर दॅन, लेस दॅन, काय काय मुळे लेस दॅन टिक करून येतात, काही तुका मारतात. आपल्याला माहिती आहे मिनिमम वेलोसिटी ही ऑलवेज ग्रेटर दॅन अंडर रूट ऑफ आर जी बाय म्यू एस. जर याच्यापेक्षा ग्रेटर असेल तरच वॉलवर टिकून राहू शकते. समजतंय. काय केलं आपण, एक्सप्रेशन जसेच्या तसे होते, इथे इक्वेशन्स बॅलन्स केलेले आहेत. त्या बॅलन्स केलेल्या इक्वेशन ह्याच्यामध्ये फक्त एक असा ट्विस्ट आहे की नॉर्मल रिएक्शन पेक्षा फ्रिक्शनल फोर्स हा ऑलवेज कमी असतो, तरच पुढे जाऊ शकते ना गाडी. फ्रिक्शनल फोर्स कमी असेल तरच पुढे जाणार, जास्त असेल तर गाडी तिथेच बसून राहील. तर काय केलं, ती इक्वेशन लिहिली, यांच्या ओरिजिनल व्हॅल्यूज पुट केला, एम एम कॅन्सल झाला आणि आपल्याला इक्वेशन पाहिजे होती व्ही ची वेलोसिटी, तर व्ही मध्ये काढली आणि ती मिनिमम असणार आहे. समजलंय. ओके. हां, तर मगाशी काय केलेलं आपण, मॅक्सिमम वेलोसिटी आणि मग मिनिमम वेलोसिटी. ओके. तर आता हा कन्सेप्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे 12च्या बेसिसला हा खूप इम्पॉर्टंट. मे बी हा डेरिव्हेशन येऊ पण शकतो, 2 वर्ष आधी आलेला हा ऑल्टरनेट इयरला येतोच, कधी सेमेस्टरला येतो म्हणजे दिवाळीच्या वेळेस किंवा फायनल्सला येतो. खूप इम्पॉर्टंट आहे हा. तर हा डेरिव्हेशन आहे तरी काय, म्हणजे आपण मागाशी केलं की कार जर एखाद्या स्पीडला जात असेल तर किती स्पीडने जाऊ शकते ना, किती स्पीडने जायला पाहिजे ते आपण मागाशी डिसाईड केलं. पण समजा जर मला स्पीड कमीच करायचं नाही, मला स्पीड कमीच करायचं नाही, असला एखादा रुबाब आला की बाबा मी स्पीड कमीच नाही करणार, तर मग काय करणार, रोड त्या साईडने उचला. समजते. रोड जर त्या साईडने उचलला आणि गाडीची स्पीड कमीच नसेल तर गाडी त्या स्पीडने जाईल. समजते. ते रेसिंग कार्स बघितले असेल, ते फॉर्म्युला 1 कार्स असतात
ते जेव्हा ट्रॅकवर फिरतात जोरात तर ते स्पीड कमी नाही करत, त्यांचा जो ट्रॅक असतो ना तो एका इन्क्लाइंड अँगलला असतो टर्नच्या वेळेस. तुम्हाला बघितलं असेल पाहिजे तर त्या व्हिडिओज पण बघा. जी गाडी फिरत असते जोरात तर ते काय करतात, रोड असा वर असतो का, कारण त्यांना फोर्स किंवा ब्रेक मारायची गरज नाही, गाडीचा स्पीड तेवढाच राहायला पाहिजे आणि गाडीने टर्न मारला पाहिजे. तर ती वेलोसिटी किती किंवा तो अँगल किती पाहिजे त्या वेलोसिटीसाठी, तर ते याच्यातून कॅल्क्युलेट होणार. म्हणजे काय करणार, आता मागाशी हॉरिझॉन्टल रोड होता, आता काय केलं मी त्या रोडला फक्त इन्क्लाइन केलं. कुठल्या अँगलला, काहीतरी थीटा अँगल असेल, काहीतरी असेल ना थीटा. तर जो रोड असा वर झालाय तर ती गाडी पण इन्क्लाइन होणार. समजते? तर ती गाडी आता अशी चाललेली आहे. तर हे समजते काय, वेट काय असणार, mg ना, mg काय असणार, डाऊनवर्ड ऑलवेज. त्यानंतर हा n का होता, नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन काय असतं, मी मगाशी पण सांगितलेलं, ऑलवेज परपेंडिक्युलर टू ग्राउंड. मग नॉर्मल रिएक्शन आता इथून जर पुढे आला तर इथपर्यंत परपेंडिक्युलर होणार आहे. आणि आपलं रिझोल्युशन, आपलं जे इक्वेशन जर आपल्याला पाहिजे आहे तर इन्क्लाइन नाहीच घेऊ शकत. तर आपण काय केलं, त्याला रिझॉल्व केलं दोन फॅक्टर्स मध्ये. कुठला, n cos आणि n sin. इथे cos कसा आला, इथे sin कसा आला, इथे कळलंय, इथे n आहे. ओके, तर त्याला मी काय केलं, दोन कंपोनेंट मध्ये डिवाइड केलेला आहे. इथे आला n cos, इथे आला n sin. आता mg ला कुठला बॅलन्स करतोय, n cos, आणि n sin ला कुठला बॅलन्स करणार, त्या साईडला फोर्सच नाहीये म्हणजे mv²/r. ओके, समजलं? त्याच डेरिव्हेशन घेतोय आपण, फक्त थोडंसं वेगळं असणार. ओके, तर आता इथे जो थीटा मिळतोय ना तोच थीटा इथे मिळणार. ओके, ते पाहिजे तर आपण जेव्हा पर्सनली भेटू ना मी तुम्हाला सांगतो की ती व्हॅल्यू कशी मिळेल. इथून ही व्हॅल्यू कंटिन्युअसली अशी खाली, इथे काय असेल, इथे जर 90 असेल तर हा असेल 90 मायनस थीटा. हा जर 90 मायनस थीटा असेल तर हा पण 90 मायनस थीटा असेल. मग याला पण पुढे कंटिन्यू करा, मग इथे पण 90 झाला तर हा 90 मायनस थीटा, तर हा थीटा, त्याच्या अपोजिट झाला परत थीटा मिळाला. ओके, एवढं काय गरज नाहीये, हा थीटा असेल ना तर हा पण थीटाच असणार. ओके, आणि थीटा म्हणजे अँगल बरोबर जो कंपोनंट असतो ना तो असतो कॉस. एवढं लक्षात ठेवा, अँगल बरोबर जो कंपोनंट असतो तो असतो कॉस. भले कोणी काय सांगतात की हॉरिझॉन्टल वाला कॉस कन्सिडर करा, व्हर्टिकल वाला साइन कन्सिडर करा, त्यांचं म्हणू दे. आपल्या बरोबर जिथे अँगल असणार तिथे कॉस असणार, एवढं लक्षात ठेवा. मग हे तुम्हाला इथे पण आहे, हे तुम्हाला वेक्टर मध्ये पण झालं असेल गेल्या वर्षी की तिथे अँगल तिथे कॉस, आणि जो n त्यालाच रिझॉल्व केले ना म्हणून n cos आणि n sin. तर तेच इथे सॉल्व्ह केलेलं आहे आपण. तर काय की mg व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन आणि त्यानंतर n नॉर्मल रिएक्शन त्याला रिझॉल्व केले. हे सगळं थेरी मध्ये येणार, ते थेरी देणार नाही तुम्हाला. मग मेन इम्पॉर्टंट काय आपले एक्सप्रेशन्स, तर ते आपण घेऊयात. तर काय केलं, n cos mg ला कॅन्सल करतोय आणि n sin बरोबर काय असणार आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स ना. मग n sin बरोबर काय असणार आहे, सेंट्रीफ्युगल. तुम्ही म्हणाल सर जर इथून आता तो पुढे चाललाय तर सगळे फोर्स आहेत, मगाशी याच्यात फ्रिक्शनल फोर्स पण होता, ह्याच्यात पण असेल ना फ्रिक्शनल फोर्स. हो याच्यात असेल, पण ह्या डेरिव्हेशन साठी फ्रिक्शनल फोर्स नेग्लिजिबल घेतलाय. तुम्ही म्हणाल सर असं थोडी नाही, म्हणजे तुम्ही काही करू शकता का की नेग्लिजिबल कधी घ्यायचं कधी नाही. अरे आता इझी पडावं म्हणून आपण नेग्लिजिबल घेतलंय. ह्याच्या पुढचे फक्त दोन फॉर्म्युलाज मी तुम्हाला देईल, त्या दोन फॉर्म्युलाज मध्ये फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर केलं. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर करून वेलोसिटी काय असेल आणि फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर न करता वेलोसिटी काय असेल तर तीही असेल. तर काय केलं आपण, नेग्लिजिबल घेतलंय. n sin कोणाला बॅलन्स करतोय, mv² बाय म्हणजे काय फ्रिक्शनल फोर्स, सॉरी सेंट्रीफ्युगल फोर्स mv²/r आलं. आणि त्यानंतर n cos कोणाला कॅन्सल करतोय किंवा बॅलन्स करतोय mg ला. या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. त्यानंतर फ्रॉम 1 and 2 आपण काय केलं, या दोघांना डिवाइड केलं. म्हणजेच काय, sin थीटा बाय cos थीटा. काय झालं, डिवाइड केलं म्हणजे n आणि n कॅन्सल झालाय. sin बाय cos ऍज इट इज. इथे काय राहिलं, mv²/r. हा r खाली आला आणि हा mg त्याला मल्टिप्लाय झाला. समजतंय, m कॅन्सल राहिलं काय, sin बाय cos काय असतो, tan sin बाय cos tan v². m तर कॅन्सल झालं, राहिला काय फक्त r. म्हणजे तुम्हाला समजतंय. आता आपल्याला काय एक वेलोसिटी पाहिजे होती ना, की त्या वेलोसिटीने गेला तर
म्हणजे ती व्हेलॉसिटी चेंज नाही करायची तर अँगल किती पाहिजे किंवा कितीच्या व्हेलॉसिटीने गेलं पाहिजे तर आपल्याला व्हेलॉसिटी एका बाजूला ठेवा बाकीच्या व्हॅल्यूज तिकडे म्हणजे काय v² rg tan थीटा नंतर काय करा स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड तर स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होणार अंडर रूट ऑफ rg tan थीटा समजलं काय केलंय v अंडर रूट ऑफ rg tan थीटा तुम्ही v मध्ये पण ठेवू शकता किंवा tan मध्ये पण मी v मध्ये का आणून ठेवलंय पहिलं इक्वेशन झालं v मध्येच v मॅक्सिमम दुसरं झालं v मिनिमम वेलोसिटी मध्ये म्हणून तिसरं पण आपण काय केलं वेलोसिटी मध्ये जाणून ठेवलं आता कधी कधी त्यांचं असं पण असतं की समजा मला ह्या स्पीडला जायचंय समजा मला 120 km/h च्या स्पीडने जायचंय आणि मला स्पीड कमीच नाही करायचं तर मग मला अँगल किती पाहिजे मी किती अँगलला चालवलं म्हणजे हा जर अँगल मी किती वाढवला तर मला तो स्पीड ऑक्युपाय करता येईल समजतं मी काय म्हटलंय मला स्पीड कमीच नाही करायचं मी तो स्पीड कमीच नाही करणार तर रोड वाढवा तर रोड किती वाढवणार म्हणजेच काय tan थीटा v² rg म्हणजे रोड कितीच्या अँगलला वाढवणार तर थीटा इथे राहणार tan ट्रिगो त्या साइडला गेला की तो इन्व्हर्स होणार म्हणजेच काय tan इन्व्हर्स ऑफ v² अपॉन म्हणजे ह्या अँगलला जर तुम्ही रोड वर उचलला तर तुमची जी फिक्स वेलोसिटी आहे त्या वेलोसिटीने तुम्ही टर्न कंप्लीट करू शकता तर आज काय केलं आपण UCM ना तर नेक्स्ट लेक्चरला आपण VCM घेणार VCM म्हणजे वर्टिकल सर्क्युलर मोशन ओके तोपर्यंत स्टडी करा ऑल द बेस्ट ओके